आज पनवेल स्थित पनवेल तालुका प्रेस क्लब और आर झुनझुनवाला शंकरा आई हॉस्पिटल के संयुक्त तत्वावधान में मुफ्त नेत्र शिविर का आयोजन किया गया था। इस मुफ्त नेत्र जांच शिविर में वहां के स्थानीय लोगों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। वहीं साथ ही साथ पनवेल तालुका प्रेस क्लब और आर झुनझुनवाला शंकरा आई हॉस्पिटल के तमाम वरीय अधिकारी भी इस कार्यक्रम में मौजूद रहे। हम आपको बता दें कि इस कार्यक्रम में उपायुक्त श्री वैभव विघाटे भी मौजूद रहे। वहीं उन्होंने कहा कि इस तरह के आयोजन से गरीब तबकों के लोगों में एक ऊर्जा का संचार होता है और उन्होंने पनवेल तालुका प्रेस क्लब को इस कार्य के लिए प्रोत्साहित करने के लिए बहुत धन्यवाद दिया है। तस्वीरों में आप साफ तौर पर देख सकते हैं कि किस तरह से पनवेल तालुका अंतर्गत जो निम्न वर्ग के लोग हैं वो यहाँ पर मुफ्त नेत्र जांच शिविर में अपने नेत्र को दिखाने के लिए पहुँच रहे हैं। बच्चे, बूढ़े और महिलाओं की यहाँ पर भारी संख्या देखी गई है। हम आपको बता दें कि इस पूरे कार्यक्रम में वहाँ मौजूद तमाम बड़े अधिकारियों ने क्या कुछ कहा है, आइए हम आपको सुनवाते हैं। नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। दृष्टी, नेत्र, ज्या डोळ्याने आपण सुख पाहतो, ज्या डोळ्याने दुःख अनुभवतो, जे डोळे दुःखामध्ये अश्रू वाहतात आणि जे डोळे सुखामध्ये सुखावतात, असेच हे डोळे, या डोळ्यांची आज नेत्र तपासणी करण्यासाठी विशेष म्हणजे पनवेल तालुका प्रेस क्लब आणि महापालिकांच्या वतीने आज या ठिकाणी नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले। आपल्यासोबत या ठिकाणचे उपायुक्त आहेत वैभव विधाते सर। सर, महत्त्वाचा मुद्दा की पनवेल महापालिकेतर्फे नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्याचबरोबर हे गणेश कुष्ठरोग वसाहत आहे यांना तुमच्या मार्फत खूप काही मिळालंय। आजचा हा उद्देश जो आहे नेत्र तपासणीचा, काय सांगाल? मुळामध्ये आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी मी 100% क्रेडिट याचं पनवेल तालुका प्रेस क्लबला देईल, कारण त्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला आणि ज्या संस्था अशा चांगल्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतात तर महापालिकांनी त्याच्यासोबत राहणं किंवा त्याला मदत करणं हे प्रमुख कर्तव्य आहे। त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि पनवेल तालुका प्रेस क्लबने या अगोदर देखील ट्रॅफिक पोलिसांसाठी देखील म्हणजे जे ॲक्च्युली रस्त्यावरती प्रदूषणामध्ये धुळेमध्ये उभे असतात त्यांच्यासाठी पण मोफत नेत्र शिबिर राबवलं, त्यांच्यावरती उपचार केले आणि आज गणेश कुष्ठरोग वसाहतीसारख्या ठिकाणी की जिथं चटकन आपली नजर जात नाही अशा ठिकाणी त्यांनी हा एक चांगलं शिबिर त्यांनी आयोजित केलेलं आहे। याचं वैशिष्ट्य मला एक सांगितलं गेलं की याच्यामध्ये जे निदान होणार आहे जो आजाराचं त्याचं शेवटपर्यंत तपासणीनंतरही त्याचे पूर्ण उपचार मोफत करून घेतले जाणार आहेत आणि यासाठी शंकरा आय हॉस्पिटल या संस्थेबरोबर क्लबने काम केलेलं आहे या कार्यक्रमासाठी। त्यामुळे शंकरा आय हॉस्पिटलचे देखील मी अभिनंदन करतो। एक चांगल्या कामासाठी हॉस्पिटल पुढे आलेलं आहे आणि जसं आपण म्हणाले की डोळे हा सर्वात महत्त्वाचा अवयव म्हटला गेला पाहिजे, कारण त्यातूनच आपल्याला या सृष्टीचा अनुभव घेता येतो, आनंद घेता येतो। तर अशा नाजूक अवयवावरती काम करण्यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो। येथील रहिवाशांना देखील विनंती करतो की त्यांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा आणि गणेश कुष्ठरोग वसाहत ही महापालिकेचीच आहे असं पहिल्यापासून समजून महापालिका पहिल्यापासून काम करते आणि या बांधवांसाठी विविध आपण ह्याच्या आधी देखील उपक्रम राबवले आहेत, याच पुढे देखील राबवू असे मी आपल्याला ग्वाही देतो। विशेष म्हणजे आजच्या या युगामध्ये आपण पाहतोय की एवढे सारे हॉस्पिटल, एवढे सारे इस्पितळ आहेत ज्या ठिकाणी लाखो रुपये खर्च केला जातो, रुग्णांना लुटलं जातं, त्या ठिकाणी रुग्णाची कुठलीही जे हाल आहे आपण होताना पाहिलं आतापर्यंत, पण या ठिकाणी एक असं हॉस्पिटल आहे ज्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा केली जाते आणि विशेष म्हणजे आतापर्यंत जवळपास हजारो नेत्र या ठिकाणी नेत्रांवरती शस्त्रक्रिया झाल्या आहेत असं हे शंकरा हॉस्पिटल आहे। त्यांचे जे प्रमुख आपल्यासोबत आहेत कापसे साहेब। सर, महत्त्वाचा उद्देश की तुम्ही अतिशय चांगला उपक्रम हा नेहमी राबवताय, काय आहे आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांसाठीच्या काय सुविधा आहेत? शंकरा आय हॉस्पिटलमध्ये आम्ही गिफ्ट ऑफ विजन नावाचा एक प्रोग्राम राबवतो, ज्याच्या माध्यमातून जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्या मोफत नेत्र शस्त्रक्रिया आपण शंकरा आय हॉस्पिटलच्या माध्यमातून करतो। मागच्या 4 वर्षात या हॉस्पिटलच्या माध्यमातून 30,000हून जास्त रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या आपण केलेल्या आहेत। त्याच पद्धतीने आपल्याकडे महाराष्ट्र शासनाची जी MJPJY ही योजना आहे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, ती योजना पण या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा मागच्या पडद्याचे आजार, कॉर्निया या सगळ्या विषयांमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे आम्ही 80-20 या बेसिसवर काम करतो। म्हणजे 20%
जे रुग्ण आमच्याकडे पैसे देऊन सेवा घेतात त्याच्या माध्यमातून जे उत्पन्न संस्थेला होतं त्यातनं 80% रुग्णांना ह्या गिफ्ट ऑफ विजनच्या माध्यमातून सेवा देण्याचं काम शंकराय हॉस्पिटलच्या माध्यमातून इथे सुरू आहे. भारतभरामध्ये शंकराय हॉस्पिटलच्या माध्यमातून 14 हॉस्पिटल्स चालवली जातात डोळ्यांची आणि त्या माध्यमातून दरवर्षी 2.5 लाख मोफत नेत्र शस्त्रक्रिया भारतभरामध्ये आम्ही करतो. भारतामध्ये हे एकमेव हॉस्पिटल आहे, महाराष्ट्रामध्ये हे एकमेव हॉस्पिटल? हां, महाराष्ट्रामध्ये हे एकमेव हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी म्हणजे आपण बघतो की महाराष्ट्रामधनं बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की आम्हाला चेन्नईला विशेष उपचारांसाठी जायचं आहे किंवा हैदराबादला जायचं आहे, तर त्या सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. कॉर्निया, रेटिना, ग्लाउकोमा, ऑक्युलोप्लास्टी, लहान मुलांचे नेत्रविकार, विजन थेरपी, हे सगळं अंडर वन रूफ शंकराय हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी उपलब्ध आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की या ठिकाणी भारतामध्ये केवळ 14 हॉस्पिटल आहेत आणि जवळपास 2.5 लाखाच्या वर शस्त्रक्रिया होतात. महाराष्ट्रातील रुग्णांसाठी तुम्ही काय संदेश द्याल की जर महाराष्ट्राच्या एखाद्या रुग्णाला तुमच्याकडे यायचं असेल तर? नाही, महाराष्ट्रातनं जर ज्यांना कुणाला सबस्पेशालिटी नेत्रसेवा हवी असेल, म्हणजे लहान मुलांना तिरळेपणाचा आजार आहे की लहान मुलांमध्ये मोतीबिंदू आहे, अशा रुग्णांना आपल्याकडे उपचार उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने आपण बघतो की डोळ्यांची जी प्लास्टिक सर्जरी असते, ऑक्युलोप्लास्टी म्हणतात त्याला, नासूर आपण म्हणतो, DCR DCT, हे ऑपरेशनसुद्धा शंकराय हॉस्पिटलमध्ये होतं. त्याचबरोबर लहान मुलांच्या सोबतच आपण बघतो की चष्म्याचा नंबर सातत्याने वाढतो. त्याच्यासाठी आमच्याकडे विशेष असं विजन थेरपीचं क्लिनिक आहे ज्या माध्यमातून आम्ही उपचार करतो. आपण आय बँक संदर्भात ऐकलं असेल की किरॅटोप्लास्टी नावाचं जे ऑपरेशन आहे त्या प्रकारचं कॉर्नियाचे सगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स शंकराय हॉस्पिटलमध्ये होतात. एखादा रुग्ण जो आहे गरीब आहे किंवा परिस्थिती नाही, अशा रुग्णांसाठी काय संदेश द्याल? जे गरीब रुग्ण आहेत त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आमचे दर महिन्याला 40 वेगवेगळे कॅम्प आम्ही करतो. तर त्या ठिकाणी ते येऊ शकतात आणि तिथे निदान झाल्यानंतर आम्ही त्यांना शंकराय हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो, त्यांचं ऑपरेशन करतो आणि त्यांना परत त्यांच्या गावी नेऊन सोडतो. त्याचबरोबर ज्यांना असं वाटतं की आता आपल्याला मोतीबिंदूचा त्रास आहे, तर असे रुग्णसुद्धा शंकराय हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे 2nd फ्लोअरला जे कम्युनिटी आउटरीच डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी ते येऊ शकतात. आमच्याकडे रोहिणी मॅडम म्हणून आहेत, त्यांना ते भेटू शकतात आणि त्यांचं रेशन कार्ड देऊन आम्ही त्यांच्यावर मोफत उपचार नक्की करू. अगदी अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पनवेल प्रेस क्लब जे आहे, पनवेल प्रेस क्लबनं आतापर्यंत विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवलेत. आज विशेष म्हणजे पनवेलच्या आपले अध्यक्ष जे आहेत पनवेल प्रेस क्लबचे शेडगे साहेब, आज खूप चांगला उपक्रम राबवला. काय वाटतं आज ह्या सगळ्या उपक्रमाबद्दल? आज खरोखर खूप आनंद वाटतोय की आज ह्यांचा या कार्यक्रमाचा आम्ही सगळे सहभागी होऊ शकलो, एक कार्यक्रमाचा भाग झालो. पनवेल प्रेस क्लब नेहमीच एक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवत असते. ते प्रत्येक सण असो किंवा कुठले काय असो, एक प्रत्येक समाजाचा जो घटक आहे त्यापर्यंत आम्ही पोचून त्यांच्यावर एक आनंद द्विगुणित करत असतो. आणि आज खरोखर आम्हाला खूप एक समाधान आहे की आज ही एक सेवा आम्ही करू शकलो आणि यापुढेही सुद्धा आम्ही पनवेल प्रेसच्या माध्यमातून असेच वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवत राहू.